बिहारमध्ये भाजपला मिळालेल्या यशाबद्दल कवठेमहांकाळमध्ये जल्लोष। बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या यशाबद्दल कवठेमहांकाळ तालुका भाजपच्या वतीने येथील भाजप कार्यालयासमोर फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष केला। बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला तब्बल 91 जागा मिळाल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेने दाखवलेला हा विश्वास असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपला निश्चितच यश मिळेल असा विश्वास भाजपचे कवठेमहांकाळ तालुका अध्यक्ष उदयराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे। यावेळी अनिल लोंढे, धनंजय शिंदे, वैभव गुरव, ज्ञानेश्वर सुतार, विक्रम कोळेकर याबरोबरच भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र वेद साठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठेमहांकाळ। अखंड भारत देशामध्ये एक बदलाचं वारं वाहत आहे आणि त्याचंच प्रतीक म्हणून तळागाळातल्या बिहारच्या जनतेनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी एनडीए आणि महायुती या सरकारला प्रचंड असं आघाडी दिलेली आहे। आत्ताच्या माहितीप्रमाणे 206 या ठिकाणी जागा आघाडीवर असून एक हाती या ठिकाणी सत्ता या देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या हातात दिलेली आहे। किंबहुना भारतीय जनता पार्टी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि अमित शाह साहेब यांच्या नेतृत्वात देशानं जे धोरण स्वीकारलेलं आहे 2047ला भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळामध्ये एक महासत्ता म्हणून या जगामध्ये समोर जाणार आहे, याचं हे प्रतीक या ठिकाणी आज या बिहारच्या निकालामध्ये सिद्ध झालेलं आहे। भारतीय जनता पार्टी आणि जे गठबंधन आहे या गठबंधनाचा हा विजय उत्सव भारतीय जनता पार्टी कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये या ठिकाणी सर्व पक्षातील पदाधिकारी सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी साजरा होत आहे। अशाच पद्धतीचा निकाल इथून पुढच्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये लागणार आहे। याचं कारण भारतीय जनता पार्टी तळागाळातील महिला, विद्यार्थी, गोरगरीब, कामगार सर्व घटकांचा विचार करून आज या देशामध्ये काम करत आहे आणि ह्या यशाबद्दल संपूर्ण पक्षातील देशातील नेतृत्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। भारतीय जनता पार्टी कवठेमहांकाळ तालुक्याच्या वतीनं हा विजय उत्सव आनंदाने या ठिकाणी साजरा होत आहे। येणाऱ्या काळात असेच निकाल या देशामध्ये जसे निकाल लागले राज्यामध्ये सुद्धा आणि आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा वारं या ठिकाणी फिरणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही। भारतीय जनता पार्टी या ठिकाणी ताकदीने या देशासमोर या जगासमोर प्रकर्षाने समोर येत आहे, हे याचं प्रतीक आहे। या विजयाबद्दल सर्व या देशवासियांचं, सर्व मतदारांचं, सर्व कार्यकर्त्यांचं, ज्यांनी या निवडणुकीसाठी अहोरात्र कष्ट घेतले त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारतीय जनता पार्टीचा जय